नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा. अनामिका म्हणते, "बघा, मी पण कुणासमोर बोलतेय? दादालाच सांगते कलावहिनी कशी येते." तेवढ्यात तिथे आबा येतात. आबा म्हणतात, "काय अद्वैत आज खुश दिसतोय?" आबा म्हणतो, "हो आबा, मटार घ्या." आणि ते बोलत असतात. रोहिणी म्हणते, "हा खुश कसा? गोळ्यांचा तर काही दिसत नाही त्याच्यावर परिणाम." परिणाम होत नसेल तर डोस वाढव. राहुल म्हणतो, "हो ठीक आहे." इकडे कला सगळ्यांना नीटनेटकेपणाचे धडे देत असते. काजल सोफ्यावर बसलेली असते, तर तिला म्हणते, "किती सुरकुत्या पडल्यास त्या चादरला, उठ मी बदलून देते." काजल म्हणते, "अगं तायडे, तू एवढी मातीतली कलाकार, तू कधीपासून हे सगळं बघायला लागलीस?" कला म्हणतात, "ते सगळं राहू दे, तू उठ आधी." संगीता दिनकरराव झोपायला जात असतात, तर कला त्यांना उठवते. म्हणते, "थांबा, तुमचं बेडशीट कसं आहे? लगेच बदलून देते, व्यवस्थित करून देते." दिनकरराव म्हणतात, "हे काय आता नवीन?" संगीता म्हणते, "हे आता नवीन उचले ते परफेक्टनिस्ट." दिनकरराव हात जोडतात, म्हणतात, "देवा, हे काही नको, फक्त हिचा संसार मार्गी लागू द्या." इकडे अद्वैत रूममध्ये येतो. स्वतःलाच आरशात बघून म्हणतो, "आज मी कोल्हापूरचा मर्द वाटतोय. आज मी जे काम केलंय ना, ते करून मला लय भारी वाटते." तो झोपायला जातो, पण त्याला सगळं व्यवस्थित असतं, तर त्याला झोप लागत नाही. मग तो थोडं बेडशीट ओढतो. म्हणतो, "आता मला छान झोप लागेल." यांना दोघांनाही एकमेकांची चांगलीच सवय लागलेली आहे. इकडे अनामिका सोहमची वाट बघत असते. तेवढ्यात तिथे रजनी येते. म्हणते, "काय झालं अनामिका?" म्हणते, "बघा ना आई, किती उशीर झाला सोहमला. फोन करते तर फोन पण उचलत नाही. कुठे गेला काय माहिती." रजनी म्हणते, "थांब, येऊ दे, त्याला चांगलेच कान पिळते त्याचे. तुला एक सांगू का? तुमचं आत्ताच एक नवीन नातं सुरू झालं आहे आणि नवीन नातं ना एका रोपट्यासारखं असतं. त्याला फुलू द्यावं. तुम्ही कुठेतरी बाहेर बाहेर जाऊन या हनीमूनला." अनामिका लाजते, म्हणते, "बोलते मी त्याच्यासोबत." रजनी म्हणते, "जा आता तू झोप." अनामिका रूममध्ये जाते. तेवढ्यात सोहम येतो. तो म्हणतो, "फोन करत होतीस का? सॉरी, बघितलं नाही." अनामिका म्हणते, "आपलं लग्न झालंय. तू कुठे जातोस? काय करतोस? कधी येणार? मला काहीच माहीत नसतंच." आणि रागाने झोपून जाते. सोहम म्हणतो, "सोहम, तुला जरी शंका असली तरी ही मुलगी तुझ्यावर प्रेम करते. तिचा विचार करायलाच पाहिजे." सकाळी अद्वैत तयार होत असतो. त्याला आज ऑफिसमध्ये छान तयार होऊन जायचं असतं, कारण कला येणार असते ना. पण खरंच कला येईल का? तो कपडे तसेच ट्राय करून त्या बेडवर फेकत असतो. तेवढ्यात त्याला तिथे कला दिसते. ती म्हणते, "चांदेकर, हे काय करतोयस? तू एवढा पसारा का काढलास?" अद्वैत म्हणतो, "मला सांग, हे कसं दिसतंय मला?" कला तोंड वाकडं करते, म्हणते, "नाही, चांगलं नाही दिसत." मग अद्वैत दुसरा कोट घालतो. मग कला म्हणते, "हो, हे चांगलं दिसतंय. आणि तुझा नेहमीचा चष्मा घाल हं." अद्वैत चष्मा घालतो. म्हणतो, "बघ बघ तर कला तिथे नसते." म्हणतो, "छानच दिसत असेल. खरेने सांगितलंय ना?" "कोण आहे ती?" "खरे." रोहिणी म्हणते, "बघ." रोहिणी म्हणते, "म्हणजे?" म्हणते, "या अद्वैतचं चाललंय तरी काय? त्याच्या रूममध्ये एवढा पसारा कधीच नसतो. वहिनीला सांगायला लागेल." रोहिणी सरोजच्या रूममध्ये जाते. म्हणते, "सरोज वहिनी, या अद्वैतला वेड लागले की काय? केवढा पसारा करून ठेवलाय रूममध्ये. तूच चल आणि बघ." सरोज रोहिणी रूममध्ये येतात. सरोज म्हणते, "अद्वैत, काय आहे? मीटिंग आहे का कुठली तुझी? एवढा पसारा का केलास?" अद्वैत म्हणतो, "ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे. मला लवकर जायला लागेल." रोहिणी म्हणते, "ऑफिसमध्ये मीटिंग आहे आणि या राहुलला काहीच माहीत नाही." ती त्याच्या रूममध्ये जाते. तो झोपलेलाच असतो. त्याच्या अंगावर बादली भरून पाणी ओतते आणि त्याला उठवते. राहुल म्हणतो, मीटिंग आहे आणि मला कसं माहीत नाही?" म्हणतो, "ठीक आहे, जातो." इकडे अद्वैत ऑफिसमध्ये जातो. तर त्याचा टाईमच जात नसतो. त्याला घाई असते ती लंच टाईमची. तो नुसतं घड्याळ बघत असतो. तेवढ्यात त्याला एक फोन येतो. तो म्हणतो, मीटिंग करूयात ना आपण?" तो तर तो म्हणतो, "लंच टाईमनंतर, कारण तोपर्यंत मला काहीच सुचणार नाही." तेवढ्यात तिथे ऑफिस एम्प्लॉयी येतात. म्हणतात, "सर, ते लॉन्चबद्दल." अद्वैत म्हणतो, "हो, लंचनंतर." ते म्हणतात, "सर, लंच नाही, आपण ते नवीन प्रोडक्ट लॉन्च करणार आहोत ना, ते बोलायचं होतं." अद्वैत म्हणतो, "हो, ते सगळं लंचनंतर." नंतर राहुल येतो. म्हणतो, "दादा, इम्पॉर्टंट क्लायंट येणार आहेत ना ऑफिसला? मला माहीतच नव्हतं." अद्वैत म्हणतो, "तू जा, मी बोलवतो तुला." राहुल म्हणतो, "जा, उगाचच लवकर आलो." आणि अद्वैत कलाची डब्याची वाट बघत असतो. खरंच डबा येईल का, ही उत्सुकताच आहे. आणि हा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब